तर नमस्कार पोट्टे, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? तर वेलकम आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आपण आपली एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत. पायथॉनची सिरीज जवळपास होत आलेली आहे आपली, पण मी पायथॉन मध्ये यूज होणारा डाटा स्ट्रक्चर काय असते, अल्गोरिदम काय असतात, याची पण एक सिरीज सुरू करणार आहोत रे बा. तर समजून घ्या आता काय आपण पायथॉनची नाही, आता डाटा स्ट्रक्चरची वेगळीच प्लेलिस्ट लाईल. प्लेलिस्ट मध्ये आपण सेम पायचाम वगैरे, जुपिटर नोटबुक वगैरे यूज करून तुम्हाला समजून सांगू डाटा स्ट्रक्चर कसं असते, अल्गोरिदम काय असतात. लय मोठा कन्सेप्ट आहे रे बाबा, त्याच्यावर अख्खी अख्खी पुस्तकं लिहिली आहेत लोकांना. तर ठीक आहे, तर आपण आपल्या प्लेलिस्ट मध्ये सुरू करूया की आता सिम्पली सिम्पली आपण आज काय पाहूया, इंट्रोडक्शन टू डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. हे कसं केलं, काय केलं, ते तुम्ही पाहून घ्या रे बाय. तुम्हाला जर चांगला प्रोग्रामर बनायचं असेल नाही, तर तुम्हाला डाटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम कळणं आवश्यकच आहे. हे तुम्हाला सांगत आहे बा मी. तर ठीक आहे, त्याशिवाय तुम्ही चांगले म्हणजे एकदमच हुशार नाही, म्हणजे एकदमच खराब बी नाही, म्हणजे डाटा स्ट्रक्चर बद्दल थोडंफार माहित पाहिजे रे बा तुम्हाला. ठीक आहे, तर मी काय करणार सिम्पली एक तर तर सगळ्यात आधी काय पाहूया आपण की बा डेफिनेशन काय आहे याची डाटाची. ठीक आहे, डाटा इज अ कलेक्शन ऑफ रॉ फॅक्ट. म्हणजे जे पण रॉ फॅक्ट आहे त्याचं कलेक्शन आहे. म्हणजे तुम्ही समजा शुभमा, तुम्ही समजा तुमचं नाव आहे काय, तुमचं नाव, गाव, पत्ता, फोन नंबर, टेलिफोन, तुमची हाईट किती आहे, वजन किती आहे, छाती किती आहे, ठीक आहे, हे तुमच्याबद्दल सर्व झाला तुमचा डाटा, रॉ डाटा किंवा रॉ फॅक्ट. तुम्ही जास्त दूर धावू शकता, तुम्ही कमी दूर धावू शकता, तुम्ही जास्त उंच उडी मारू शकता, किती उंच उडी मारू शकता, हा सगळा झाला डाटा. याचे रॉ फॅक्ट झालेले म्हणतात डाटा. ठीक आहे, डाटा स्ट्रक्चर काय इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ लॉजिकल रिलेशनशिप एक्झिस्टिंग बिटवीन इंडिव्हिज्युअल एलिमेंट ऑफ डाटा. ही सारी एक डेफिनेशन लिहून दिली पूर्ण लिहिली. ठीक आहे, डाटा स्ट्रक्चर इज अ स्पेशलाइज्ड फॉर्मॅट फॉर ऑर्गनायझिंग अँड स्टोरिंग डाटा इन अ मेमरी. तर डाटा स्ट्रक्चर, हा हे लक्षात घ्या आता. डाटा स्ट्रक्चर हे काय आहे, किंवा एक प्रकारे डाटा ऑर्गनाईज करायचं. किंवा मी एक सिंपल डेफिनेशन सांगतो तुम्हाला. डाटा स्ट्रक्चर इंटरव्ह्यूसाठी फार इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, डाटा स्ट्रक्चर इज अ कलेक्शन ऑफ रॉ फॅक्ट अँड ऑर्गनायझिंग that fact or data and storing the data in a memory in an organized way is called as data structure. Consider not only the element store but also their relationship is each other. म्हणजे फक्त आपण एलिमेंट स्टोअर करू नका असं नाही, की पण त्याची रिलेशनशिप काय, कोणत्या कनेक्शन काय, ते डाटा आपण स्टोअर करायचं. ठीक आहे, ते असते डाटा स्ट्रक्चर. इंट्रोडक्शन काय, डाटा स्ट्रक्चर इफेक्ट द डिझाईन बोथ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऍस्पेक्ट ऑफ प्रोग्राम. म्हणजे प्रोग्राम प्रोग्राम म्हणजे फक्त कोडिंगच असते असं नाही. प्रोग्राम कसं केव्हा बनते इथं पाहिजे लिहिलेलं आहे एका वर्डमध्ये, की प्रोग्राम म्हणजे काय असते, अल्गोरिदम प्लस डाटा स्ट्रक्चर दोन्हीचं जेव्हा कॉम्बिनेशन होते तेव्हा आपल्याला प्रोग्राम भेटते. समजलं? हे सोपं सोपं आहे, तुम्हाला समजलं असणारच काय असते. वी नो द अल्गोरिदम इज स्टेप बाय स्टेप प्रोसेस टू सॉल्व द पर्टिक्युलर फंक्शन. म्हणजे एक पर्टिक्युलर फंक्शन आहे, एखादी पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे समजा, किंवा मला ॲप बनवायचं आहे. ते ॲप बनवण्यासाठी तुम्हाला एक अल्गोरिदम लागतात, आणि ते अल्गोरिदम रन करायचं, त्यात फ्यूल लागणार म्हणजे डाटा लागणार. सोपं सोपं आहे, जास्त काही झोल खायचा नाही रे भाऊ. मी आहो तोपर्यंत झोल खायचा तुम्हाला मराठीत एक नंबर समजून सांगतो ना रे भाई. ठीक आहे, तर हे झालं आपलं डाटा स्ट्रक्चर. नंतर काय म्हणणं आलं त्याचं पा, नंतर काय म्हणणं आलं की बा क्लासिफिकेशन ऑफ डाटा. तर आपल्याला दोन टाईपचे क्लासिफिकेशन आहे. कोणते? एक आहे प्रिमिटिव्ह डाटा स्ट्रक्चर आणि एक आहे नॉन प्रिमिटिव्ह डाटा स्ट्रक्चर. सोपं सोपं आहे, जास्त काही काही झोल खायचं नाही. दोन टाईपचे असतात डाटा स्ट्रक्चर, एक असते प्रिमिटिव्ह, एक असते नॉन प्रिमिटिव्ह. आता प्रिमिटिव्ह किंवा नॉन प्रिमिटिव्ह काय ते पाहू आपण समजतात. हे त्याचं वर्गीकरण दिलेलं आहे. तुम्हाला एक टी डायग्राम दिलेली आहे, सरळ सरळ तुम्हाला टी डायग्राम दिली पाहा ना. वर आहे डाटा स्ट्रक्चर, लेफ्ट साईडला आहे प्रिमिटिव्ह डाटा स्ट्रक्चर, राईट साईडला आहे नॉन प्रिमिटिव्ह डाटा स्ट्रक्चर. आता प्रिमिटिव्ह मध्ये काय काय आहे, इंटिजर आहे, कॅरेक्टर आहे, फ्लोट आहे, पॉइंटर आहे, हे सगळे डाटा टाइप्स आहेत. हे सगळे डाटा टाइप्स त्याच्यात आले प्रिमिटिव्ह मध्ये. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये काय आलं पहा, दोन टाईप आले. इथं आलं अरे आलं आणि एक आलं लिस्ट. दोन डाटा टाईप आले, बरोबर आहे. तर अरे मध्ये काय आलं, सिंगल डायमेन्शनल, टू डायमेन्शनल, मल्टी डायमेन्शनल. लिस्ट मध्ये काय ते लिनियर आणि नॉन लिनियर. आता लिनियर मध्ये पण आणखी तीन प्रकार आहेत, जे काय स्टॅक, क्यू, लिंक. नॉन लिनियर मध्ये पण दोन प्रकार आहेत, एक आहे ट्री आणि ग्राफ.
हे 3 टाईपचे आहेत, बरोबर आहे. हे समजून घ्या फक्त स्ट्रक्चर स्क्रीनशॉट वगैरे आहे काढून शकता, नाही आता ऑनलाईन बरेचसे भेटून जातात मटेरियल, तुम्ही स्टडी करू शकता त्याच्यावर, काही विषय नाही. नोट जे चांगली जर लिहून घेतली तर चांगला फायदा होईल तुम्हाला, असं म्हणणं आहे. लिहून ठेवा कुठं ना कुठं, मी पण लिहून ठेवत असतो कुठे ना कुठे, ज्यामुळे लक्षात राहते. वारंवार तुमची नजर त्याच्यावर पडली की तुमचं लक्षात येऊन जाते. ठीक आहे. तर प्रिमिटिव्ह डाटा स्ट्रक्चर काय म्हणते, देअर इज अ बेसिक स्ट्रक्चर अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल अपॉन द मशीन इन्स्ट्रक्शन. म्हणजे काय असे प्रिमिटिव्ह डाटा स्ट्रक्चर काय करते, सरळ सरळ ते डायरेक्टली ऑपरेट करते मशीन लेवल इन्स्ट्रक्शन. डाटा स्ट्रक्चर दॅट आर डायरेक्टली ऑपरेटेड अपॉन द मशीन लेवल इन्स्ट्रक्शन, म्हणजे डायरेक्ट मशीनची भाषा समजते त्याला, त्या स्ट्रक्चरले, त्या डाटाले ती मशीनची भाषा समजली की ते डायरेक्ट मशीनसोबत कॉन्टॅक्ट करून, मशीन म्हणजे आपले कम्प्युटर वगैरे झालं किंवा कोणता प्रोग्राम बनवला असेल जे एखाद्या मशीनमध्ये फिट केला असेल तो प्रोग्राम, तर ते तर ठीक आहे. त्यामध्ये काय इंटिजर, फ्लोट हे तर आपण पाहिले कोणते कोणते टाईप येतात, कॉन्स्टंट, फॉल इन दिस कॅटेगरी. नंतर काय नॉन प्रिमिटिव्ह मध्ये काय असतात, देअर इज मोर सोफिस्टिकेटेड डाटा स्ट्रक्चर. म्हणजे प्रिमिटिव्ह पेक्षा इतर डाटा स्ट्रक्चर फार सोफिस्टिकेटेड असते. सोफिस्टिकेटेड काय असते त्याचं इंग्लिशमध्ये असतं, पाहून घ्यायला पाहिजे, मला काही माहित नाही असतं. ठीक आहे. तर डाटा स्ट्रक्चर दॅट आर डिराइव्ड फ्रॉम द प्रिमिटिव्ह डाटा स्ट्रक्चर आर कॉल्ड नॉन प्रिमिटिव्ह डाटा स्ट्रक्चर. म्हणजे इथं त्यांचं म्हणणं झालं पहा की ते जे नॉन प्रिमिटिव्ह डाटा स्ट्रक्चर आहे ते प्रिमिटिव्ह डाटा स्ट्रक्चर पासूनच घेतलेलं आहे, डिराईव्ह केलेलं आहे. डिराईव्ह केलेलं आहे म्हणजे त्याचाच एक प्रकार आहे, त्याच्यातूनच उचलून आणलं, इथं थोडंफार चेंज बेंज करून केलं. नॉन प्रिमिटिव्ह डाटा स्ट्रक्चर काय म्हणते, एम्फेसाइज अँड स्ट्रक्चरिंग ऑफ ग्रुप, होमोजेनियस, सेम टाईप अँड हेट्रोजेनियस डिफरंट टाईप ऑफ ॲटम. म्हणजे सेम टाईपचा जरी डाटा असला तरी तो एकट्ठा करते, आणि वेगवेगळा डाटा असला, वेगवेगळ्या टाईपचा, वेगवेगळ्या ॲटमचा जरी डाटा असला तरी तो डाटा एकाच टाईपमध्ये स्टोअर करू शकते. म्हणजे दोन डिफरंट होमोजेनियस, म्हणजे साखर आणि साखर वेगळ्या भांड्यात आणि चायची पत्ती वेगळ्या भाषात, हे बी स्टोअर करू शकते. आणि साखर आणि चाय पत्ती दोन्ही मिक्स, आणि ती बी एका भांड्यात किंवा दोन वेगळ्या भांड्यात, ती स्टोअर करू शकते. सोपं जास्त काही झालं आहे ना. डिफरन्स बिटवीन देम काय आहे, प्रिमिटिव्ह डाटा स्ट्रक्चर इज जनरली बेसिक स्ट्रक्चर दॅट आर युजली बिल्ट इन टू लँग्वेज स्ट्रक्चर इंटिजर फ्लोट. म्हणजे ही काय असते, बेसिक हे असते, बेसिक स्ट्रक्चर असते. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये काय असते, इज लिंक्ड, म्हणजे लिंकिंग असते एक प्रकारची, किंवा शुभम राहते अकोल्याला मग कोणतं कॉलेज आहे तिथून त्यानं ग्रॅज्युएशन वगैरे केलं असणार, तिथून त्यांना अकरावी केली असणार, हे झालं लिंक. अशा प्रकारे आपण लिंक सर्च म्हणतो त्याला आपण. त्याच्यामध्ये काय काय येत असते, बायनरी सर्च येते, ते एबीएल ट्री सर्च, लिंक लिस्ट, या सगळ्या प्रकारचे येत असतात. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं असणार. आणखी माझं बरेचसे काही 2-3 स्क्रीनशॉट फोटो तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे. डाटा स्ट्रक्चर इज अ सिस्टमॅटिक वे ऑफ ऑर्गनायझिंग अँड असेसिंग डाटा, और इट इज अ लॉजिकल रिलेशनशिप बिटवीन डाटा एलिमेंट. हे त्याच्यामधलं आहे डिफरंट. म्हणजे काय, त्याच्यामध्ये पण 2 टाईप येतात, नॉन प्रिमिटिव्ह, प्रिमिटिव्ह म्हणजे काय, लिनियर, नॉन लिनियर. सरळ त्याच्यामध्ये काय, अरे, स्टॅक, सीक, विपिन, हे झाले लिनियर. नॉन लिनियर मध्ये काय आले, सच ट्री वगैरे. टी डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे तशी अरेमध्ये. त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत, प्रत्येक डाटा स्ट्रक्चरचा आपण वेगवेगळी माहिती घेणार आहोत. अरे पण एक डाटा स्ट्रक्चर झालं. नंतर स्टोरेज स्ट्रक्चर, स्टोरेज कसं होते, फिजिकल, हीप मेमरी काय असते, स्टॅक मेमरी काय असते, या सगळ्याबद्दल आपण माहिती घेऊ. स्टोरेज डाटा स्ट्रक्चर काय, सिक्वेन्शियल काय, लिंक्ड काय आहे, डायनॅमिक वगैरे, एडीटी काय आहे, म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट डाटा टाईप काय असतात, हे सगळं आपण पाहणार आहोत. जास्त झोल खायचं नाही, क्लासेस ऑब्जेक्ट हे तुम्हाला माहीतच आहे काय असते काय नाही. ठीक आहे. अल्गोरिथम्स, सुडो कोड, पुसुडो मग नाही म्हणायचं त्याला, पुसुडो म्हणतात ना, तर काही लोक पुसुडो म्हणतात त्याला. त्याला म्हणायचं सुडो, पी तिथं सायलेंट आहे. इतकं थोडंफार इंग्लिश मध्ये सांगत होतो मला, बाकी काही प्रोग्राम बाकीचं माहित नाही, काही झोल खायचं नाही. ठीक आहे. धन्यवाद. पुढे सुरू करून मला समजून राहिलं डाटा स्ट्रक्चर काय आहे, अल्गोरिदम काय आहे, हे सगळ्यात आधी तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर आहे की नाही. हे काही नाही, सिम्पली मी नोटपॅडमध्ये टाईप केलं, बाकी पाहून घेतलं. काय मी करतो, एक पीपीटी ओपन करतो, एक बऱ्याचशा पीपीटी ओपन आहे माझ्यावर. तर आता डाटा टाईप्स वेगळे आहेत. यात डाटा टाईप्स हे तुम्ही जे पायथनमध्ये पाहिले डाटा टाईप्स कोणते, इम्युटेबल, म्युटेबल, करेक्ट, नंबर, टपल, लिस्ट, हे सगळे ह्यात डाटा टाईप्स, स्टँडर्ड डाटा टाईपसाठी. याच्या भानगडीत काही पूर्ण हे डाटा टाईप वेगळे आहेत, डाटा स्ट्रक्चर वेगळे असतात. समजलं. डाटा स्ट्रक्चर काय आहेत बा, सर जे आम्हाला सांगायची समजून, तर तुम्ही सिम्पली गुगलवर जाणार, गुगलवरून डाटा स्ट्रक्चर आणि हे घेऊन घ्या. तेवढं जमतं का नाही जमत तेवढं. तर डाटा स्ट्रक्चर असते, सरळ गुगलवर जायचं, टाईप करायचं, व्हॉट इज डाटा स्ट्रक्चर टाईप करायचं, एंटर मारायचं, तुम्हाला भेटून जातं डेफिनेशन. मी काय सांगत बरं, एक सिंपल वाक्यात तुम्हाला वाचून दाखवतो रे बुक.
Data structure is a particular way of organizing in a computer, so it can be used efficiently. म्हणजे एक डाटा स्ट्रक्चर काय, डाटा म्हणजे काय असते, फॅक्ट असते, आयडिया असतात किंवा इन्फॉर्मेशन असते, ती पर्टिक्युलर याच्यात स्टोअर करून ठेवायची. बरं, जावा पॉईंटमध्ये जाऊ हो आपण काय डेफिनेशन. तर काय म्हणजे डाटा स्ट्रक्चरने इंडिकेट सेल्फ द ऑर्गनायझिंग द डाटा इन अ मेमरी. म्हणजे मेमरीमध्ये एखादा विशिष्ट प्रकारे डाटा स्टोअर करायचा आहे, ठीक आहे, ह्या विशिष्ट सिस्टीम मध्ये, एका विशिष्ट ऑर्डर मध्ये, किंवा आपण वर्गात जातो, रांगेत बसतो आणि एक्झाम पेपरला जातो. उदाहरण लक्षात घ्या बघा, उदाहरणासून तुम्हाला लक्षात राहणार. एक्झाम मध्ये घेतो, एक्झाम असते आपली, हॉल तिकीट घेतो, कॉलेजला जातो, वर्गात बसतो. आता सगळं ऑनलाईनच झालेलं आहे कोरोनापासून, तर त्याला घरूनच पेपर सोडत तुम्ही, मला माहिती आहे, काही विषय नाही तुम्हाला तिकडे जायला, ठीक आहे. तर पहिले कसं होत होतं, किंवा तुम्ही हॉल तिकीट घेत होते, कॉलेजवर शाळेवर जात होते, तिथं लिस्ट लावलेली असायची बाहेर, किंवा तुमचा रोल नंबर त्यात शोधा मग लिस्टमध्ये. हां, तर माझा रोल नंबर आहे 4थ्या खोलीत 5व्या डेस्कवर. तर तुम्ही तिथं जाऊन बसत होते, पेपर सोडत होते. तसंच पर्टिक्युलर एक डेस्टिनेशन एका व्हॅल्यूला दिलेलं असते डाटा स्ट्रक्चरमध्ये, ती व्हॅल्यू आपल्याला तिथून कॉल करायची आहे. तर डाटा स्ट्रक्चर एकदम इझिली ती माहीत आहे की तिला हा विद्यार्थी कुठं बसलेला आहे, समजलं. तो विद्यार्थी त्या प्रिन्सिपलने माहिती आहे कुठं बसलेला आहे, या नंबरचा विद्यार्थी, आपल्याला माहीत असते सर्व, ती व्हॅल्यू कुठे आहे, तो विद्यार्थी कुठे आहे. तर अशा प्रकारे एका पर्टिक्युलर मेमरीमध्ये आपण एखादी व्हॅल्यू स्टोअर करतो सिस्टमॅटिकली, त्याला म्हणतात डाटा स्ट्रक्चर. सिंपल भाषेत सांगतो. आता सपोज मी आता एक समोर पीपीटी आहे, तो कोणाजवळून तरी घेतली नाही, ज्याच्याकडून घेतल्या तर डाटाचा वेगवेगळ्या प्रकारचा डाटा आहे. समजा आपल्याला घर बांधायचं आहे, म्हणजे बिल्डिंग बांधायची आहे, डाटा स्टोअर करायचा, डाटा वेअर हाऊस असतात मोठे मोठे, ॲमेझॉनचे, मायक्रोसॉफ्टचे, अझूरचे. अझूर म्हणजे मायक्रोसॉफ्टसाठी एक प्रकारचं, ठीक आहे. तर ते काय करतात, आपल्याला समजा घर बांधायचं आहे, तर काय काय लागते आपल्याला पहा, विटा, लोखंड, आणखी ते लाकडं पिकडं थोडे बहुत काय ते दरवाजे बांधण्यासाठी, ठीक आहे, लागते. आता काय करायचं, होम बिल्डिंग इन्स्ट्रक्शन, दोन गोष्टी अक्षर लागणार, एक लागणार डाटा आणि होम बिल्डिंग इन्स्ट्रक्शन लागणार. म्हणजे एक तुम्हाला प्लॅन लागणार आहे, प्लॅन लागणार का नाही, प्लॅन लागेल ना, तुम्हाला नक्षा पाहिजे ना, आराखडा, ब्ल्यू प्रिंट पाहिजे ना एखाद्या नक्षाची, आर्किटेक्चर करून घ्या का स्ट्रक्चर इंजिनियर करून घ्या, किंवा कोणत्या इंजिनियर करून घ्या, तिथून तुम्हाला इन्स्ट्रक्शन तर लागेल, हे इतक्या प्रमाणात लागेल, आणि हे असं यूज करायचं. सोपं आहे ते. आणि इंजिनियरला ठेवसान तुम्ही इन्स्ट्रक्शन देसाल, त्याच्यानंतर तुमचं घर तयार होईल ना. मटेरियल लागेल, ते बांधायसाठी नॉलेज लागेल, कसं बांधायचं, काय बांधायचं, कोणता पाईप कुठं ठेवायचा, किंवा कोणता कॉलम किती बनचं वर उचलायचा, दरवाजा कुठं ठेवायचा, खिडकी कुठं ठेवायची, ठीक आहे. मग चेअर वगैरे सगळ्या या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण घर बांधतो, म्हणजे डाटा एक स्ट्रक्चर बांधतो, स्ट्रक्चर वाईज. तशाच प्रकारे डाटाचं पण स्ट्रक्चर असते. डाटा असते, बायनरी सर्च असते, लिंक सर्च असते, ट्री सर्च असते, हे वेगवेगळ्या टाईपचे सर्च असतात. तुम्हाला समोर सांगतो मी काय असते. तर त्याच प्रकारे डाटा असते आपल्याजवळ लय मोठा, स्टोअर असते वेगवेगळ्या स्टाईलमध्ये, स्टोअर म्हणजे हे असते, रिसोर्सेस असतात आपल्याजवळ. मग त्याला काय करतो आपण, कोड लिहितो आणि इन्स्ट्रक्शन देतो म्हणजे एक प्रकारची ब्लू प्रिंट देतो, किंवा कसा यूज करायचा तो डाटा. तर आता कसा यूज करायचा ते आपल्याला माहिती आहे, कसं यूज होते. त्याच्यानुसार आपण लॅपटॉप बनतात आपले. आता ज्याच्यात मी रेकॉर्ड व्हिडिओ करू राहिलो, हा बी एक प्रकारचा डाटा निर्मिती करू राहिलो मी सध्या. आता हा डाटा यूज कसा करसाल तुम्ही, युट्यूबच्या सर्व्हरवर जाऊन तो डाटा पाहायचा, बरोबर आहे. त्याच प्रकारे डाटा क्रिएट पण होत असते आणि डाटा रीड पण होत असते, ठीक आहे. नंतर काय, डाटा स्ट्रक्चर आर बिल्डिंग ब्लॉक्स, रॉ मटेरियल ऑफ एनी सॉफ्टवेअर प्रोग्राम. जो पण सॉफ्टवेअर प्रोग्राम असते रे भाऊ, त्याला डाटा लागते म्हणजे लागते, त्याशिवाय सॉफ्टवेअर काही कामातच नाही. कारण तुम्ही काही यूज करा, डाटा लागणारच ना. तर गेम खेळा, हे खेळा, ते खेळा, त्यात डाटा स्टोअर केलेला असते पर्टिक्युलर व्हॅल्यूचा. त्याच्यानंतर ती ॲक्शन करते, त्याची वेगळी गोष्ट आहे. प्रोग्राममध्ये ॲक्शन करता येते, पण एखादी ॲक्टिव्हिटी करायची आहे किंवा काही करायचं आहे, तर आपल्याला इन्फॉर्मेशन लागते की नाही, किंवा आपल्याला अकोल्याला जायचं आहे, तर तिकीट अवेलेबल आहे का, मुंबईला जायचं आहे, तिकीट अवेलेबल आहे का, ती इन्फॉर्मेशन आपण आधी गेन करतो, नंतर ॲक्टिव्हिटी करतो ना. आधी सगळ्यात पहिले असते इन्फॉर्मेशन, ठीक आहे. म्हणजे तेच डाटा स्ट्रक्चर काय करते, रॉ मटेरियल प्रोव्हाइड करायचं काम करते. तर वन कांट बी बिकम अ गुड प्रोग्रामर विदाउट अ साऊंड अंडरस्टँडिंग ऑफ डाटा स्ट्रक्चर. म्हणजे डाटा हे इथं लक्ष द्यावी वेगळी गोष्टी हो. इथं काय म्हणणं आलं याचं, की जर तुम्हाला डाटा स्ट्रक्चरबद्दल चांगलं नॉलेज नाही आहे, चांगलं म्हणजे एकदम चांगलं, म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे कोणता प्रोग्राम किंवा कोणतं डाटा स्ट्रक्चर चांगला आपल्याला रिझल्ट देऊ शकते आपल्या प्रोग्रामच्या
अनुकूलतेनुसार, तर त्यानुसार आपल्याला डाटा स्ट्रक्चर वापरावं लागते. ठीक आहे. यूज राईट डाटा फॉर राईट प्रॉब्लेम सॉल्विंग, म्हणजे राईट डाटा स्ट्रक्चर यूज करायचं. म्हणजे विटा करायच्या, आता तुम्हाला समोर प्रोग्राम आहे हे समोर एक दिलेलं जाईल उदाहरण, की बा तुम्हाला खिडकी बांधायची. मला तुम्हाला समजून सांगणार याचा अर्थ काय. राईट डाटा स्ट्रक्चर फॉर प्रॉब्लेम. आता तुम्हाला खिडकी बांधायची आहे, प्रॉब्लेम आहे, खिडकी बांधायची आहे, लाकडाची खिडकी बांधायची आहे. आता तुम्ही विटा विटा यूज करसान का तुम्ही, सांगा बरं मला. विटा यूज करसान का? नाही. अबे तुम्हाला लाकडाची खिडकी बांधायची आहे, तर तुम्ही लाकडाच्या पट्ट्या, फळड्या बिल्ड्या, काचा बिचं यूज करसान ना. समजला ना काय कन्सेप्ट आहे हा? तर हा आहे तो मेन कन्सेप्ट, किंवा तुम्हाला जर प्रोग्राम बनवायचा आहे, कशासाठी प्रोग्राम बनवायचा त्याची माहिती पाहिजे. तुम्हाला काय बनवायचं, तुम्हाला खिडकी बनवायची. खिडकी बनवण्यासाठी तुम्ही इटा वापरसाल का? नाही. तुम्ही वापरसाल फळट्या, लाकडं, सागवानचे म्हणा, बांबूचे म्हणा, काही म्हणा. बांबू पासून खिडक्या बिडक्या बनत नाही, तिकडे बनवत असतील नॉर्थ ईस्ट मध्ये, आसाम, बिसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, तिकडे बनवत असतील. आपल्या इकडे नाही बनवत बांबूचे. असेल तर बनवतं मध्ये काय माहित नाही. तर हे प्रकारचे हे असते ट्री, हे नंतर सांगतोच तुम्हाला काय असते. तर देअर आर कंटेनर स्टोरिंग डाटा इन अ स्पेसिफिक मेमरी लेआउट. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डाटा स्टोरिंग हाऊस आहेत, समजा असं समजते. कंटेनर म्हणजे डबे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. या प्रकारे पण आपण डाटा स्टोअर करू शकतो, सरळ पण डाटा स्टोअर करू शकतो, किंवा एखादी की व्हॅल्यू देऊन, एखादी पेअर वगैरे देऊन, पेअरमध्ये पण लिंक करून ते पण आपण स्टोअर करू शकतो. 3-4 प्रकारे आपण डाटा स्टोअर करू शकतो. आता सांगायचं काय झालं तुम्हाला पहा. तर हे झालं पूर्ण इंट्रोडक्शन, याला म्हणतात डाटा स्ट्रक्चर. खूप तुम्हाला समजलं असेल. आता हे काय आहे, अरे सर्च, याच्यात लय मोठ्या प्रकारचे डाटा स्ट्रक्चर झालं. तुम्हाला जर सांगायचं झालं तर आपण काय पाहणार आहोत. आता पहा, मी तर ओपन करतो हे डाटा स्ट्रक्चर अल्गोरिदम, पीपीटी ओपन केलेली आहे सर. याच्यामध्ये हे कोणा लिहिलेलं आहे, बर्मिंगहम मधला कोणतरी आहे होतो, युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहम. ठीक आहे. त्याचा नोटबुक मी सरळ डाउनलोड केले, 2009चं प्रकाशन, 19चं प्रकाशन आहे. पाहून घ्या, लेटेस्ट आहे, जास्त काही जुनं नाही आहे. नवीन फील्ड आहे काही, चांगलं करिअर राहावं. ठीक आहे. नंतर बा इंट्रोडक्शन तर पाहिलेलं आहे आपण. त्यात नंतर काय म्हणणं आहे की बा किती टाईपचे डाटा हे स्ट्रक्चर. अरे, ॲट्रिब्यूटिव्ह, लिस्ट, रिकर्सिव्ह, स्टॅक्स, क्यूज. ठीक आहे. हे ह्याच नंतर आपण काय, आपल्याला आपण सध्या पाहून घेऊया कंटेंट काय राहतो, कॉन्टेंट काय, हे आपल्याला काय काय शिकायचं आहे. इंट्रोडक्शन शिकायचं आहे. इंट्रोडक्शन चालू आहे आता, याच व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन चालू आहे. नंतर अरे काय आहे, लिस्ट, रिकर्सिव्ह, स्टॅक काय असते, क्यू काय असते, सर्चिंग कशी करायची, इफिशियंटी, कॉम्प्लेक्सिटी. नंतर काय असते, ट्री सर्च असते, सर्चिंग असते सगळं, बायनरी सर्च ट्री असते. नंतर प्रायोरिटी क्यू, हिप ट्रीज, हे सगळे प्रकारचे सर्च आहे. हे सगळे सर्चिंग म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक प्रकारचं सर्चिंगवर चालतं, असं तुम्ही समजा. मेमरीमध्ये सर्च करायची इन्फॉर्मेशन कुठे आहे, ती कशी यूज करायची इफिशियंटली, ते म्हणजे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नथिंग बट ऑल अबाउट द सर्चिंग. एक्सप्लोर करा, सर्च करा, ढोंढा फिरा, कुठेही जावे डोंबळे हो. ठीक आहे. नंतर काय आहे, सॉर्टिंग. हे एक सॉर्टिंग म्हणजे योग्य क्रमाने लावा, सोप्या भाषेत समजून सांगितलं. नंतर काय आहे, हॅश टेबल. हा मोठा चांगला कन्सेप्ट आहे हॅश टेबल, हे तुम्हाला समजून सांगणारच नंतर. ठीक आहे. सध्या फक्त माहिती घेऊया. नंतर काय आहे, ग्राफ कसे प्लॉट करायचे बाबा, त्या इन्फॉर्मेशनचे ग्राफ वगैरे कसे प्लॉट करायचे, काय करायचे ते. आणि एपिलॉग यूज, सम ऑफ द युजफुल फॉर्म्युला, नंतर काय युजफुल फॉर्म्युला वगैरे आहेत ते पाहून घ्या आपण. ठीक आहे. हे सगळं होतं इंट्रोडक्शन बद्दल. आता बायनरी सर्च म्हणजे काय असते, बायनरी सर्च म्हणजे एखादी तुम्हाला जर बायनरी सर्चमध्ये सरळ व्हॅल्यू एका लिस्टमध्ये एका साईडनं, समजा हे सोपं सांगतो तुम्हाला सर्च करायचं आहे 68. ठीक आहे. ही लिस्ट आहे, लिस्ट म्हणा, अरे म्हणा, काही म्हणा. ठीक आहे. एक लिस्ट आहे, लिस्टमध्ये तुम्हाला 68 सर्च करायचं. तुम्हाला माहिती आहे कुठून सर्च करा, तुम्ही तर स्टार्टिंग पासूनच सर्च करशाल ना. पहिले 4 वर जासाल, मग 9 वर, मग 15 वर, मग 2, मग 34, 57, 68, 91. मग 91 वर जासाल का, नाही डाऊन इथंच थांबता ना तुम्ही, 68 भेटले बा. हो, किती टाइम लागला, इतका टाइम लागेल ना तुम्हाला जास्त, तर इतका टाइम लागू नाही बा. म्हणून काय करसान तुम्ही, सरळ फॉर आय इन रेंज फंक्शन यूज करसान. आय इन रेंज फंक्शन मध्ये काय करणार, किंवा इफ नंबर इज आय इज इक्वल, जर तुम्हाला आय जी पोझिशन आहे, नंबर एवढी सापडली, बिग ओ नोटेशन, ओ नंबर ऑफ एन, म्हणजे हे मोठा कन्सेप्ट आहे, हे तुम्हाला सांगतोच मी थोड्या वेळात आता. ठीक आहे. तर सिम्पली हा प्रोग्राम तुम्ही रन करता, आणि जर तुम्हाला सापडली व्हॅल्यू तर ती व्हॅल्यू तुम्ही प्रिंट करता सरळ. बरोबर आहे. अशा प्रकारे. पण बायनरी सर्चमध्ये कसं असते, बायनरी सर्च हा मधातून कधी
बायनरी सर्च ह्या एकदम मिडल व्हॅल्यू घेते आणि ठीक आहे. माझं काय म्हणणं आहे की मी या प्रत्येक याच्यावर सर्चवर एक वेगळ्या वेगळ्या व्हिडिओ बनवतो आणि तो व्हिडिओ घेतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये लिनियर सर्च आहे, सॉरी अरे मधलं सर्च आहे, लिनियर सर्च आहे, स्टॅक सर्च आहे. ठीक आहे. बिग ओ नोटेशन याबद्दल पण तुम्हाला समजून सांगायचं आहे. हे ऍक्च्युली असते काय की आपला बा डाटा वाढला तर रन टाइम पण वाढते, त्याच्याबद्दल ही माहिती देते थोडी बहुत. आणि वेगळा जर अल्गोरिदम आपण यूज केला तर तो रन टाइम कमी होते बा, सिम्पली कॉन्स्टंट राहते. तर हे बिग ओ नोटेशनचं एक मोठं फार फॅक्टर आहे. याच्यावर मी सेपरेट सेपरेट एका सर्चवर एक एक व्हिडिओ घेणार आणि आपलं डाटा स्ट्रक्चर जवळपास तुम्हाला समजावून सांगणार पूर्ण कसं असते ते. ठीक आहे. त्याबद्दल जास्त काही झोल खायचं नाही रे भाऊ, जास्त काही टेन्शन आलं तर आपले गुगल बाबा आहेतच. ठीक आहे. बिगो नोटेशन सरळ सरळ पाहून घ्यायचं काय असते बिगो नोटेशन. बिगो नोटेशन म्हणजे काय असते? बिगो नोटेशन इज अ मॅथमॅटिकल नोटेशन दॅट डिस्क्राइब द लिमिटिंग बिहेवियर ऑफ फंक्शन वेन आर्ग्युमेंट टेन्स टुवर्ड अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑर इन्फिनिटी. म्हणजे एखादी व्हॅल्यू, एखादा डाटा इन्फिनिटीकडे जात असला तर त्याला कसं हँडल करायचं. ठीक आहे. आपला रन टाइम काय होते, आपलं बिहेवियर काय होते आपल्या प्रोग्रामचं, ते डिपेंड करते इथं पहा. ठीक आहे. हे सगळं समजून सांगणार सविस्तर, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आपण सध्याच इंट्रोडक्शन पार्ट आहे फक्त हा. ठीक आहे. तर पुन्हा व्हिडिओ आहे एखाद्या नवीन डाटा स्ट्रक्चरमध्ये. हे फक्त इंट्रोडक्शन होतं, तर आपण चालू करूया नेक्स्ट व्हिडिओपासून. डाटा स्ट्रक्चर काय आहेत आणि अल्गोरिदम पण पाहून घ्या तुमचे. तर धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर. ठेवतो.